शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केलं। आधी सोसायटी काढायची, मग कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, असं सगळं सुरू आहे असं वादग्रस्त विधान केलं विखे पाटलांनी। पण चूक लक्षात आल्यावर त्यांनी आपण शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी करणार आहोत असं त्यांनी म्हटलंय। त्यांनी तशी सारवासारव केली आहे, पण त्यांच्या विधानामुळे विरोधक मात्र आक्रमक झालेत। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तो आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही। महायुती सरकारने तर जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातली बातमी बघूया। 4 दिवस ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते। आजचा त्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे। बुधवारपासून आहेत ते 4 दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर। त्या दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांना भेट दिली आहे, गावकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा त्यांनी समजून घेतलेल्या आहेत। सरकारला जाब विचारण्याकरता ठाकरेंचा हा दौरा होता। आत्तापर्यंत किती मदत जाहीर झाली, किती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली, हे त्यांनी शेतकऱ्यांना विचारलं आणि त्याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर सुद्धा त्यांनी धरलं। आज उद्धव ठाकरे यांचा परभणी आणि जालना जिल्ह्याचा दौरा आहे, त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत असं कळतंय।